हॅलो नमस्कार, मी वीणा स्वागत करते तुम्हा सर्वांचं वीनास लाईफस्टाईलमध्ये। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आम्ही निघालो बाहेर जायला। तर आज आम्ही होतो घरी, कारण आज सकाळीपासून पाऊस सुरू होता। तर मुलींची इच्छा होती की कुठेतरी बाहेर जायचं, तर डिसाईड होत नव्हतं कुठे जायचं। पण आम्ही गाडीमध्ये बसलो, नंतर म्हटलं ठरवू की कुठे जायचं। तर गाडीत बसल्यानंतर डिसाईड झालं की आम्हाला जायचं आहे कोराडीला, कारण वेळ खूप कमी होता आणि 2 ते 3 वाजता आम्ही घरून निघलेलो होतो आणि त्या वेळेमध्ये आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो। तर मग ठरवलं की आपण कोराडीला जाऊन येऊ, कारण चैत्र नवरात्रसुद्धा सुरू आहे। तर म्हटलं चला कोराडीला, मला तसं जायचंच होतं। तर आता मी निघालो कोराडीला। तर हे आहे कोराडी मंदिरचं फ्रंट गेट। तर या गेटमधूनच एंट्री करायची असते। नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि हे महालक्ष्मी जगदंबा देवीचं मंदिर आहे आणि हे कोराडीमध्ये स्थित आहे। आणि आम्ही पोहोचलेलो आहे कोराडी मंदिरमध्ये। तर पार्किंगपासून बरंच लांब आहे कोराडी मंदिर। कोराडी मंदिर म्हणजे कोराडीमध्ये स्थित आहे म्हणून याला कोराडी मंदिर म्हटलं जाते। तर चला मग बघू आपण किती लांब आहे, कारण मला पण आयडिया नाही आहे किती लांब आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, माझ्या मुली समोरच निघालेले आहे। एक ठेवून दे, एक हातात घे। काय तर इथे मी पूजेची थाली पण घेऊन घेतली होती, कारण मंदिरात येणार हे माहिती नव्हतं, म्हणून मी पूजेचं सामान काहीच घरून आणलेलं नव्हतं, म्हणून मी मंदिरामध्येच घेऊन घेतलेलं आहे सर्व। जय माता हे बघा चला तर आम्ही आलो आता मंदिराच्या आतमध्ये। तर हे बघा, माझ्या मुलीने इकडे बघ, माझ्या मुलींनी लावले आहे चंदन टिका। इकडे बघ, चंदन टिका लावला आहे बिट्टूनी आणि मधुरानी सुद्धा। मी नाही लावला, कारण आवडत नाही। त्या स्वतः पण का नाही लावला? छान वाटलं, बरं वाटलं असतं। तिघाचे फोटो हे काढून दिलं असतं मी। इकडे पहा, नवरात्रामध्ये खूप गर्दी असते या मंदिरामध्ये। 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ हे मानलं जातं आणि जागृत मंदिर आहे आणि खूप वर्षाचं पुराणं मंदिर आहे आणि खूप दुरून लोक इथे येतात। आणि नागपूरचं खूप फेमस मंदिर आहे। जर तुम्ही नागपूरहून असाल तर तुम्हाला माहीतच असेल, असंही म्हणतात की महालक्ष्मी जगदंबा देवी ही नवसाला पावणारी आहे, त्यामुळेही खूप लोक श्रद्धेने इथे येतात। तर या मंदिराबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, पण जे काही मला माहिती होतं ते तुमच्याशी मी शेअर केलं। तर हा आहे मंदिराच्या समोरचा परिसर आणि आपण आलो आहे मंदिरामध्ये। तर पार्किंगपासून बरंच लांब यावं लागतं मंदिरामध्ये पायी चालत, कारण पार्किंग खूप लांब आहे मंदिरापासून आणि खूप दूरवर मंदिर आहे। तर चला मग आपण आता दर्शन घेऊ। तर इथे मी मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण इथे फोन अलाउड नाही आहे। तर इथे आम्ही आलो आहे मंदिरामध्ये आणि आम्ही दर्शन घेतलं। तर फ्रंटला थोडा आणि एंडिंगला थोडा असा मी व्हिडिओ बनवला, कारण मधला व्हिडिओ घेता आले नाही आहे, कारण तुम्हाला मी सांगितलेलं होतं का तिथे अलाउड नाही आहे। बाहेरच्या साईडने मी व्हिडिओ बनवला आहे, बघू शकता तुम्ही। बाहेर इथे छोटंसं शिव मंदिर होतं, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं। इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो। तर इथे तुम्ही बघू शकता, माझ्या मुलीला एवढी घाई आली की तिला स्वतःच्या फोटो काढून घ्यायच्या होत्या, तर ती समोरच निघाली आहे स्वतःचे फोटो काढून घ्यायला। तर इथे सर्वजण स्वतःचे फोटो काढून राहिले होते, तर आम्ही सुद्धा इथे फोटो काढले।
मनोकामना पूर्ण करणारा धागा बांधायचा आहे आम्हाला. तर चला, माझ्या मुली समोर गेलेल्या आहेत. आणि इथे म्हणतात की धागा बांधला तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर सर्वजण धागा बांधत होते, तर आम्ही सुद्धा इथे धागा बांधून घेतला. बरोबर हे बरोबर बांध धागा. ए तिचं कटोरं कुठं आहे? बाहेर ठेवलाय. घेऊन येऊ नको. भूतनीसारखी दिसते, माहिती आहे का? केस बिट्टू बाहेर धागा बांधून आता बाहेर कशाला आता हे बांधलं बाहेर बघितलं जाऊ ना आता मग तो मला नाही पाहिजे होतं मग आता बांधायला पाहिजे होतं डाग कशाला बांधला बघू, दाखव. ए बिट्टू आता मधूनच घेऊन घे त्याला घरी, घेऊन घे सोबत. मुलगा मुलगी आहे. नाही दे मला, नारळ फोडून घेतलं आणि नंतर आलो मी इथे शॉपमध्ये. तर इथे मूर्तींचं वगैरे खूप छान शॉप होतं. तर देवाचे भांडे, मूर्ती, खूप साऱ्या अशा फ्रेम वगैरे होत्या इथे. तर इथे बघू शकता तुम्ही गणपतीच्या सर्व मूर्त्या किती छान आहे. सर्वच देवाच्या मूर्त्या होत्या इथे. देवाचे छोटे छोटे भांडेसुद्धा होते आणि फ्रेम वगैरे खूप काही होतं इथे. तर इथे मी छोटे छोटे ज्या माळी असतात त्या घेतल्या, वस्त्र घेतले आणि बरंच काही मी इथं खरेदी केलं, कारण मला वेळ मिळत नाही आणि इथे मिळालं तर मग मी ते घेऊन घेतलं. आणि घ्यायला खूप छान छान होतं, पण आमच्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी मोजकंच घेतलं आणि खूप छान होतं इथे. तर इथे मी श्रीयंत्र शोधत होते, म्हणजेच श्रीयंत्राचा फोटो, कारण माझ्याकडे श्रीयंत्र पण नाही आणि फोटो पण नाही. तर मला फोटो तरी हवा होता श्रीयंत्राचा. तिथे मी खूप बघितला पण नाही मिळाला. असं म्हणतात की घरामध्ये श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचा फोटो तरी असावा, तर तुम्हाला नाही मिळाला, कारण मी बाहेरसुद्धा बघितलेलं होतं तर नाही मिळाला. तर असो. तर इथे देवाचे फेटेसुद्धा खूप छान होते, तर मी ते सुद्धा घेतले. तर आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करणार आहे, कारण की जर मी एक व्हिडिओ बनवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी 2 पार्ट बनवले. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये बघायला मिळणार आहे, म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका छानशा ब्लॉगमध्ये.